नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा प्रिलिम बूस्टर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण बघणार आहे इतिहासासाठी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे। 2024चा जो पेपर आहे त्याचा ॲनालिसिस जर बघितलं तर या ॲनालिसिसमध्ये 15 पैकी जे आहेत तुम्हाला 12 प्रश्न हे व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहेत बघा। म्हणजे फॉर एक्झाम्पल टिळक स्कूलची पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली, एल्फिंटन फंडासाठी रक्कम कोणी दिली, सविनय कायदेभंगामध्ये जे आहे कोणाचा सहभाग होता, धारासनामध्ये जे आहे 1857 कानपूरचं नेतृत्व कोणाकडे। पहिलेच 4 प्रश्न सलग जे आहेत ते व्यक्तींवर आहे। व्यक्ती जे आहेत तर इतिहास वाचताना आपण व्यक्तिनिष्ठ इतिहास वाचला पाहिजे। कुठली व्यक्ती कुठल्या घटनेशी संबंधित आहे, त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली, त्यांनी कुठली संस्था स्थापन केली, त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त कुठले वृत्तपत्र सुरू केले असतील, त्यांचं एखादं स्टेटमेंट असेल, तर व्यक्तिनिष्ठ पुस्तक वाचताना व्यक्ती फोकस झाल्या पाहिजेत। हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, नक्की घटना। ओके, घटना आपल्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण यांचा जो रोख आहे तो व्यक्तिनिष्ठ जास्त असल्यामुळे ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। ओके, आणि यासाठी जे आहे टेस्ट सिरीज जी आता राज्यसेवेची सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्स 50 नावाचा कोड आहे। टेस्ट सिरीजसाठी ऑनलाईन जे आहे 50% तुम्हाला ऑफ मिळू शकतो। सो हा राज्यसेवेसाठीचा कोड तुम्ही वापरू शकता। आता या केसमध्ये जे आहे तुम्ही जर बघितलं, वारली चित्रकार जी.व्या. सोमय्या म्हसे, महाराष्ट्र शासनाची जी पुस्तक आहे त्याच्यामधले रेफरन्सेस आहेत, तिथेही व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहे। सिमुक, ज्यावेळेस अँशियंट मिडिवलचा विचार येतो तर अँशियंट मिडिवलमध्ये सुद्धा जे आहे कुठल्या घराण्याची स्थापना कोणी केली, त्याचं जे आहे कुठल्या घराण्याचा कोण वंशज आहे, त्याचं प्रशासन कसं आहे, प्रशासन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विचार, कर असतील, करांवर एक प्रश्न याच्यामध्ये आहेत, किंवा तिथले काही टिपिकल टर्म्स असतील तर त्या तुम्हाला जे आहे विचारणं आणि बघणं जे आहे ते आयोगाकडे ते कन्सर्न जे आहे ते क्लिअर आहेत। सिमुकावर प्रश्न आहे। परत इथं गिरणी लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत कोण होतं, व्यक्ती प्रश्ननिष्ठ जे आहेत बघा। त्याच्यानंतर परत जे आहे इथं चित्रकार जे आहे कोण चित्रकार होतं, मयूर सिंहासन, म्हणजे मिडिवलमधल्या पण व्यक्ती खूप प्रॉपर पाहिजेत बघा। बीबी का मकबरा जे आहे कुणाचं स्मारक, ओव्हरऑल जे आहे की या जोड्या चुकीच्या कुठल्या आहेत काय आहेत। त्याच्यानंतर जे कोठारी कमिशन, जे वेगवेगळे कमिशन येऊन गेलेले आहेत त्यांच्या शिफारसी किंवा त्यांनी काय सांगितलं हे इथं मॅटर करतं। त्याचबरोबर जे आहे बघा सुलतानशाहीच्या काळातले हे कर आहेत बघा, जिजिया कर, खिराज वगैरे काय आहे काय नाही त्याच्यावर प्रश्न, ॲडमिनिस्ट्रेशन। परत हे इथं व्यक्तिनिष्ठ प्रश्न आहेत बघा, हरियर बुक जे आहे। आता हा PYQ आहे, PYQ पण नीट करा। इथं जे आहे हर्षवर्धनावर त्यांनी काय काय साहित्य लिहिलं, हा PYQ आहे, हा भरपूर वेळा विचारून झालेला आहे। परत नेहरू अहवाल जो आहे त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। सो स्वदेशी चळवळीमधल्या संबंधित व्यक्ती ज्या आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, व्यक्तिनिष्ठ गोष्टी डील करा, PYQ चांगले बघा, तिच्यातून आपल्याला बेनिफिट्स मिळू शकतात आणि जे आहे आपण हिस्ट्रीमध्ये आपला आउटपुट वाढवू शकतो। धन्यवाद।